नमस्कार मित्रांनो, मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। या योजनेमध्ये दोन नवीन जी माहिती आलेली आहे। तर काय माहिती आहे तर तुमच्या जे बँक खात्यामध्ये ₹1 जमा होणार आहे। त्यानंतर दुसरी माहिती आहे तर दुसरी माहिती आहे की तुमचा जो अर्ज आहे तो मराठीत सुद्धा चालणार आहे। तर ह्या जे दोन महत्त्वाचे जे निर्णय आहेत याची संपूर्ण माहिती ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहेत। तर यामध्ये काय काय दिलेलं आहे आणि काय काय आहे संपूर्ण माहिती हे आपण आज सांगणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ असतात ते तुम्हाला लवकरच भेटत जातील। तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। मुख्यमंत्री जी लाडकी बहीण योजनेसाठी जी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये पात्र जे महिला आहे त्यांच्या बँक खात्यात ₹1च जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, हे कोणी सांगितले आहे तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर ह्यामध्ये काय सांगितले आहे तर इथे आपण खाली बघणार आहोत। तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता ह्यामध्ये काय दिलेलं आहे, इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यामध्ये आहे तर उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे। त्यानंतर या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र जे महिला आहे त्यांच्या बँक खात्यात ₹1 जमा होईल। जे पात्र महिला आहे, आता जे कोणी पात्र महिला असेल ज्यांचं फॉर्म अप्रूव्हल झालेला असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹1 जमा होईल। जमा होणारा हा ₹1 लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तो तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे। म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जो ₹1 येणार आहे तो तुमचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तुमचा तो तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे। तर मंत्री तटकरे म्हणाले की या योजनेद्वारे अर्ज केलेल्या निवडक जे आहे ते पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे। त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक जे काही महिला असेल त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ₹1 जमा करण्यात येत आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे। हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे। जर आता ही एक टेस्ट चालू आहे, म्हणजे यामध्ये तुमच्या अकाउंटला ₹1 जमा करणार आहेत। ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर जी तुमची जो निधी आहे तो ₹1500 महिना ही त्यानंतर पुढे प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा काय दिलेला आहे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मराठीमधील जो अर्ज आहे तो नामंजूर होणार नाहीत, हे पण सुद्धा आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे। तर काय सांगितलेलं आहे त्यांनी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। मंत्री तटकरे म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे। त्यामुळे मराठीमध्ये जे काही अर्ज केलेले आहे ते अर्ज स्वीकारले जाणार आहेत। त्यानंतर मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाही। तर तुम्ही जर मराठीमध्ये अर्ज केलेला असेल तर तो तुमचा अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत। त्यानंतर मराठीमधील अर्ज हा पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे। अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। तर तुम्ही मराठीत भरलेला असेल तर राहू द्या, तर तुम्ही पुन्हा इंग्रजीमध्ये भरायची गरज नाही। अशा कोणत्याही तुम्ही अर्जदारांनी बळी पडू नये। तुम्ही मराठीत जरी भरला असेल तरी चालेल, इंग्लिशमध्ये भरला असेल तरी चालेल। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।